ठीक आहे, मी काय करतो, जो काय आपला प्रोजेक्ट आहे ते प्रोजेक्टला एकदा ओपन करतो. प्रोजेक्ट कुठे आहे आपला, A to Z बॅच नंबर 51. त्यामध्ये प्रोजेक्ट नावाचा फोल्डर आहे, त्या फोल्डरला आपण करू CMD आणि एंटर. जसं एंटर करणार आपल्या पुढे काय झाली, एक ब्लॅक स्क्रीन ओपन झाली. सेकंड कमांड कोड पेस्ट डॉट, आणि कोड पेस्ट डॉट राईट केल्यानंतर ऑटोमॅटिकली आपलं जी काही VS कोड आहे ती VS कोड इथे ओपन झाले. ओपन झाल्यानंतर ठीक आहे, ओपन झाल्यानंतर मी इथे सेकंड कमांड टाकतो कोणती, की प्रोजेक्ट रन करण्याची. मग प्रोजेक्ट रन करण्याची कमांड काय आपली, नोडिमॉन, नोडिमॉनच आहे ना, अशी चालेल का, एक्स नोडिमॉन इंडेक्स डॉट जेएस चालतीये. काय याचा अर्थ काय आहे कमांडचा, ठीक आहे. आपण कमांड काय टाकत होतो, नोडिमॉन इंडेक्स डॉट जेएस. आज काय कमांड टाकली, npx नोडिमॉन इंडेक्स डॉट जेएस. ठीक आहे, त्याचं तुम्ही सर्च करा. आता तुम्हाला सांगितलं, फक्त नाही समजलं तर विचारा मला. ठीक आहे, मग ह्याचं आउटपुट पाहण्यासाठी आपण कुठे जाणार, ब्राउझरला. आणि ब्राउझरला आल्यानंतर मी सर्च करतो लोकल होस्ट :100. अशी आपण वेबसाईट बनवली होती. वेबसाईटमध्ये असे 4-5 पेज घेतले होते, होम, अबाउट, शॉप, ब्लॉग आणि कॉन्टॅक्ट. ठीक आहे, आणि त्यानंतर जी काही कंपनीची इन्फॉर्मेशन आहे, ब्लॅनर आहे. ठीक आहे, त्यानंतर आपला सेकंड होता त्या वेबसाईटला हँडल करण्यासाठी लोकल होस्ट :100 आणि /admin. ह्या प्रकारे आपण एक ऍडमिन बनवला होता. त्या ऍडमिन मध्ये असे एक डॅशबोर्ड पेज होतं. त्या डॅशबोर्ड पेजवर आपण फक्त एक डॅशबोर्ड नाव प्रिंट केले. त्या नेक्स्ट काय केलं, अबाउट कंपनीचं एक पेज बनवलं होतं. अबाउट कंपनीच्या पेजमध्ये काय होतं, एक फॉर्म होता, आणि तो फॉर्म भरला की ऑटोमॅटिकली जी काय वेबसाईट होती आपली, त्या वेबसाईट मधला डेटा काय व्हायचा, इकडून चेंज व्हायचा. त्यानंतर बॅनर, बॅनरमध्ये एक फॉर्म भरला, ऑटोमॅटिकली बॅनर कुठे ऍड व्हायचा, आपल्या वेबसाईटमध्ये. ह्या प्रकारे आपण काहीतरी काम केलं. त्यानंतर कॅटेगरी, कॅटेगरीचा एक फॉर्म बनवला, सेव्ह कॅटेगरी गेला की एक कॅटेगरी ऍड व्हायची. त्यानंतर आपण काय केलं, एक प्रोडक्ट नावाचं पेज बनवलं होतं. त्यामध्ये 2 बटन होते. एक बटन होतं ऍड प्रोडक्ट आणि दुसरं होतं ऑल प्रोडक्ट. मग ऍड प्रोडक्ट मध्ये आपण एक असा फॉर्म बनवला होता, बरोबर. आणि त्या फॉर्म मध्ये आपण काल काय केलं, जी काय कॅटेगरी नावाचा टेबल होता तिथून आपण सगळा डेटा इथून घेऊन आलतो ना. तो कॅटेगरी नावाच्या टेबल मधून आपण जी काय फील्ड होत्या ते फील्ड आपण इकडे घेऊन आलो. त्यानंतर जो काय डेटा होता, नेम, कलर, लेबल, प्रोडक्ट, कंपनी आणि इमेजेस. त्यानंतर साईज आणि त्यांची काय प्राइस आहे ते प्राइस आपण डेटा घेऊन काय केलं, डेटाबेस मध्ये स्टोअर केलता, बरोबर ना. सेव्ह जसं बटनावर क्लिक करतो ना, ऑटोमॅटिकली आपला डेटा काय होईल, डेटाबेसला स्टोअर होईल. पण आज आपल्याला काम काय करायचे, आज जसं प्रोडक्टवर क्लिक करतोय, सेकंड बटन कोणतंही ऑल प्रोडक्ट. जसं मी ऑल प्रोडक्टवर क्लिक करीन, ते प्रोडक्ट मला काय झाले पाहिजे, शो झाले पाहिजे. मग ते ऑल प्रोडक्ट शो होण्यासाठी मी काय करतो, एक बटन बनवतो. कुठे, ऑल प्रोडक्टच्या जागी आपलं कोणतं बटन असेल, कोणतं बटन असेल, प्रोडक्ट लिस्ट नावाचं एक बटन असेल, है ना. मग मी ते बटन बनवण्यासाठी व्ह्यूज मध्ये ऍडमिन मध्ये आलो, आणि ऍडमिनच्या आतमध्ये आपल्याला नावबार मध्ये एक बटन बनवायला लागेल. जसं की इथे ऑल प्रोडक्ट आहे ना, ठीक आहे, ऑल प्रोडक्ट नाही करत मी इथे, ठीक आहे, समजेल आपल्याला. मी प्रोडक्ट लिस्ट करतो, ठीक आहे ना. आणि त्याला URL देतो मी, ऍडमिनच्या आतमध्ये आमची एक URL असेल /product_list ह्या नावाची आमची एक URL असेल. मग चेक करू आपले प्रोडक्ट लिस्ट जे आहे, लेबल तो ओपन झाला. इथे आले प्रोडक्ट लिस्ट. जसं मी प्रोडक्ट लिस्ट वर क्लिक करतोय, ठीक आहे, डायरेक्ट, ठीक आहे, आपल्याला डेटा काय झाले पाहिजे होते, डेटा आपल्याला शो होणार आहे, बरोबर. पण डेटा आपण आणण्यासाठी कोणती क्युरी यूज करतो, मला ते सांगा. आता कोणती क्युरी यूज करणार, मग सिलेक्टची क्युरी, ठीक आहे ना. पण आता सिलेक्ट क्युरी करण्याआधी एक आपण थोडासा स्टडी करू सिलेक्टच्या क्युरीवर. मग स्टडी करण्यासाठी मी डायरेक्ट XAMPP वर स्टडी करू आपण, ठीक आहे ना. तिथे डायरेक्ट क्युरी आपण राईट करू शकतो आणि रन पण करू शकतो. स्टार्ट केला अपाची MySQL स्टार्ट आणि PHP माय ऍडमिन चालू केल्यानंतर मी इथे फक्त येतो सिंपल SQL मध्ये. याला फक्त थोडस झूम करतो अजून, ठीक आहे, दिसतंय, ठीक आहे. आता सिंपल क्युरी कोणती असते मला ते सांगा. आता आपल्याला मला काय करायची, जो काय प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा टेबल आहे, त्या टेबल मधून मला सगळा डेटा घेऊन यायचा. त्यासाठी आपण कोणती क्युरी राईट करतो, डेटा घेऊन येण्यासाठी, की सिलेक्टची. मग कशी राहते क्युरी, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम. टेबल नेम आपलं कोणतं, प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा टेबल असेल, ठीक आहे ना. सिलेक्ट स्टार फ्रॉम, आणि याला मी करतोय एकदा रन. जसं मी रन करतोय, ठीक आहे, बटन थोडस जास्त झूम झालंय,
आणि इथे मी करतो रन. जसं रन केले आहे डेटाबेस सिलेक्ट नाही, ठीक आहे. मी डेटाबेस सिलेक्ट करतो आणि इथे मी डेटाबेसच्या आतमध्ये मी क्युरी रन करतो. मग क्युरी आपली राईट होती कोणती? सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम. टेबल नेम सपोज प्रोडक्ट प्राइसिंग नावाचं टेबल. ह्या प्रकारे आपली असते एक क्युरी. काय करते ही क्युरी? की आपला डेटा काय करणार, जो काय टेबलमध्ये डेटा आहे तो डेटा काय करणार, सिलेक्ट करून येणार. जसे मी रन केले, रन केल्यानंतर आपल्याला भेटलाय टेबल, इथे येतोय डेटा. आता ही नॉर्मल क्युरी कशासाठी झाली? की आपला डेटा सिलेक्ट करण्यासाठी क्युरी झाली, ठीक आहे ना. पण पण मला काय करायची की जो आपल्याकडे हा टेबल आहे, ह्या टेबल मधला मला फक्त सिलेक्ट करायची प्रोडक्ट साईज. मग त्यासाठी क्युरी काय राहणार? ठीक आहे, तुम्ही सांगा, मी राईट करतो. इथे काय करू? ठीक आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम. सांग क्युरी, कोण सांगतोय? काय क्युरी? वेअर द्यायचे पुढे. मला काय करायचे, कॉन्सेप्ट समजून घ्यायचं, ठीक आहे ना. आपल्याला करायची काय, आता हा एक टेबल आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम मी राईट केलं तर काय होणार? जो काय हा टेबल आहे, जो काय पूर्ण टेबल आहे, तो पूर्ण टेबल काय होईल? सिलेक्ट होईल. पण माझी कंडिशन अशी की मला काय करायची की प्रोडक्ट साईज आहे का, तर प्रोडक्ट साईज नावाचा कॉलमच फक्त प्रिंट झाला पाहिजे. बाकीचे मला प्रोडक्ट आयडीची गरज नाही, प्रोडक्ट प्राइसिंग आयडीची गरज नाही, परत प्रोडक्ट प्राइसची गरज नाही, डुप्लिकेट प्राइसची पण गरज नाही. मला फक्त गरज आहे प्रोडक्ट साईज नावाच्या कॉलमची. तर मग क्युरी काय राहणार माझी? ठीक आहे, आता ह्याचा मला मिनिंग सांगा. आता तुम्हाला ह्याचा मिनिंग तर माहितीच आहे. सपोज मी इथे स्टारचा मिनिंग काय राहतो बरं, मला ते सांगा. सगळे सिलेक्ट. स्टारचा मिनिंग काय? सीएसएस मध्ये पण तोच मिनिंग आहे आणि डेटाबेस मध्ये पण तोच मिनिंग आहे. स्टारचा मिनिंग काय असतो? सगळं सिलेक्ट कर, ठीक आहे ना. आपल्या भाषेत सगळं सिलेक्ट कर. मग आपण इथे सांगतो ना क्युरी राईट करताना सिलेक्ट स्टार. स्टार म्हणजे सगळं सिलेक्ट कर. आणि इथे करतो फ्रॉम. फ्रॉम म्हणजे काय? कुठून. कुठून सिलेक्ट करायचं आपल्याला? प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा जो काय टेबल आहे तिथून सिलेक्ट कर. म्हणजे ह्या क्युरीचा अर्थ काय झाला? आपण उलटी वाचू ह्याला. जो काय प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा टेबल आहे त्यामधून काय करायचं, जो काय डेटा आहे सगळा डेटा काय करतो? सिलेक्ट करायचा. पण इथे सगळा सांगण्याऐवजी आपण एक स्पेसिफिक डेटा सांगू, चालेल ना सर? मग मी इथे स्पेसिफिक डेटा सांगितला असा तर प्रोडक्ट साईज जमेल असं. स्टारच्या ऐवजी मी काय केलंय, तू सगळा डेटा नको आणू, फक्त त्यातून काय आण, प्रोडक्ट साईज आण. आणि इथे मी एकदा रन करून चेक करतो, भेटला डेटा आलाय ना. फक्त जो काय प्रोडक्ट साईज आहे तेवढीच मला कॉलम भेटली. म्हणजे स्टारचा मिनिंग काय होता इथे? सगळं. पण इथे आपण काय सांगितली? क्युरी. ठीक आहे, मी क्युरी इकडे राईट करतो, एकदा नवीन बनवतो. ठीक आहे, आपली सिंपल क्युरी कशी असते? सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल अंडरस्कोर नेम असतं, ठीक आहे. पण आपल्याला एक स्पेसिफिक डेटा आणायचा असेल तर कोणती क्युरी राहणार मग? सिलेक्ट स्टार. स्टार नसणार, त्या काय राहणार? कॉलमचं नाव. जसं की आपल्याला पाहिजे प्रोडक्ट अंडरस्कोर साईज आणि फ्रॉम जे काय टेबल नेम असेल ते टेबल नेम. ठीक आहे, अशी क्युरी. समजलं? ही क्युरी समजली सर्वांना? मग आता पुढे जाऊ. अजून नेक्स्ट क्युरी अजून एक पाहिजे आपल्याला. हे क्युरी समजली की आपल्याला स्पेसिफिक डेटा आणण्यासाठी काय करायचं? स्टारच्या ऐवजी आपण काय करणार? त्या कॉलमचं नाव राईट करणार, ठीक आहे. ही क्युरी समजली. त्यानंतर नेक्स्ट क्युरीकडे जाऊ. नेक्स्ट क्युरी अशी, आता हा कॉलम दिसतोय सर्वांना, ह्याच टेबलवर आपण काम करू. आता मला सांगा ह्या टेबलमध्ये प्रोडक्ट प्राइस सगळ्यात कमी कोणती दिसते सर्वांना? प्रोडक्ट प्राइस विचारलंय, सगळ्यात कमी कोणती? बरं, मिनिमम व्हॅल्यू कोणती? 99 ना. बरोबर ना, मॅथ तर समजत ना. सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोणती? 99. सिंपल आहे ना. आणि सगळ्यात मॅक्झिमम प्रोडक्ट प्राइस मध्ये 1000. हे तर समजलंय. आता हे तर तुम्ही असं काय केलं? चेक केलं. इथे चेक केलं, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन केलं. ह्या दोघांपैकी मोठं कोण आहे? 1000. परत इकडे आलं, ह्या दोघांपैकी मोठं कोण आहे? 1000. तुम्ही असं चेक केलं असेल ना. तुमची स्पीड जास्त आहे चेक करण्याची, पण माझी कमी आहे, ठीक आहे. आता तुम्हाला हे समजत आहे छोटी प्राइस आणि सगळ्यात मोठा नंबर, ठीक आहे. मग हेच आपल्याला काय करायची की क्युरी थ्रू फाइंड करायची. काय करायचं आपल्याला? क्युरी थ्रू फाइंड करायची.
मग फाइंड करताना आपण कसं सांगणार? मग मला ह्यातली मिनिमम व्हॅल्यू काय करायची? सापडायची. मग क्युरी कशी असेल सांगता येईल कुणाला? एक तर आपल्याला सापडायची म्हणलं की सिलेक्ट सगळ्यात आपल्याला काय करायची? मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची. त्यासाठी जसं की वेअर म्हणलं की काय येतं? कंडिशन, बरोबर. अँड म्हणलं की कंडिशन मध्येच येतो ना. मग त्यासारखाच एक कीवर्ड आहे, मीन कीवर्ड आहे. कोणता कीवर्ड आहे? मीन म्हणजे काय? सगळ्यात मिनिमम. आणि त्यानंतर कोणती व्हॅल्यू तुला शोधायची, राऊंड ब्रॅकेट मध्ये सांगायची की आपल्याला कोणती प्राइस शोधायची व्हॅल्यू, जी काय प्रोडक्ट प्राइस आहे त्यातली सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू काय करायची? सापडायची. कुठून शोधायची ते पण सांगायला लागेल. मग कुठून म्हणलं की फ्रॉम. आणि कुठून शोधायची आपल्याला? मग प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा जो काही टेबल आहे त्या टेबल. आता करू रन एकदा याला. व्हॅल्यू किती शो होईन आपल्याला? आता किती व्हायला पाहिजे? मिनिमम व्हॅल्यू 0. रो शो होईन का डायरेक्ट मला काय शो होईन? मला आउटपुट काय शो होईन? अंदाज सांगा ना तुम्ही. अख्खा रो शो होईन, 1000 शो होईन, रो होईन का? चेक करू एकदा रन करून. काय शो झाले? फक्त प्राइस शो झाली. ती पण प्राइस कोणती शो झाली? सगळ्यात मिनिमम. काय झाली? सगळ्यात मिनिमम प्राइस शो झाली. मग ती क्युरी कशी? आपण जशी की एक स्पेसिफिक आपण व्हॅल्यू सिलेक्ट करायला सांगतो त्या पद्धतीनेच क्युरी. फक्त आपण त्याला सांगितलं इथे की सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू आण. सेम तीच क्युरी सिलेक्टची आपण जशी रेग्युलर क्युरी राईट करतो. कोणती? सिलेक्ट स्टार फ्रॉम म्हणलं की सर्व डेटा येतो. त्यानंतर आपल्याला स्पेसिफिक कॉलम आणायचं असलं तर आपण काय करतो? त्या कॉलमचं नाव राईट करतो, बरोबर. आणि आपल्याला सगळ्यात त्या प्रोडक्ट मधली मिनिमम व्हॅल्यू आणायची. मग फक्त एक मिनिमम कीवर्ड आहे मीन. आणि कोणता डेटा आणायचा? तो डेटा सांगायचा आपल्याला. आणायची सपोज प्रोडक्ट अंडरस्कोर प्राइस. आणि कुठून आणायचा आहे तो डेटा सांगायचा. कुठून म्हणलं की फ्रॉम कुठून? प्रोडक्ट अंडरस्कोर प्राइसिंग. समजतंय का नाही? का कॉम्प्लिकेट वाटतंय थोडं? सिलेक्टची क्युरी ना. मग कशाला याला प्रोडक्ट नेम देऊन बघायचं? बरे करायचं ट्राय. आता इथे मिनिमम व्हॅल्यू आहे नंबर, ठीक आहे, आपण ते ट्राय करू. आवाज थोडा कमी होईल, ठीक आहे ना. आता आपल्याला काय म्हणते? प्रोडक्ट बघायचे. प्रोडक्ट येतोय का ते ट्राय करायचा. मग त्यासाठी मी क्युरी राईट करतो, सिलेक्ट मीन राऊंड ब्रॅकेट. इथे राईट काय करू? मग काय राईट करायची? बघा प्रोडक्ट नेम, ठीक आहे, प्रोडक्ट अंडरस्कोर नेम. आणि इथे सांगणार फ्रॉम. कोणत्या टेबल मधून? मग प्रोडक्ट्स नावाचा जो काय आहे त्या टेबल. आणि याला मी प्रोडक्ट मध्ये तू नव्हता काल, त्यामुळे तुला आता कन्फ्युज व्हायला लागलाय. सिलेक्ट केल्यानंतर इथे आलंय ब्लॅक पॅड. का बरं असं आलंय? तुम्हाला आस्की व्हॅल्यू माहिती असतात ना, नंबरच्या व्हॅल्यू, ठीक आहे, ते चेक करून तो तुम्हाला पार्ट बघायला लागेल. आता तो आस्की व्हॅल्यू म्हणजे काय असतं? जास्तच आवाज यायला लागला. ऑनलाईन मेंबर्स तुम्हाला येतोय आवाज? ठीक आहे. ऑनलाईन मेंबर्स आवाज येतोय? येतोय. माझा आवाज येतोय का? माझा येतोय का ते विचारलंय. ठीक आहे. आता आपण काय केलंय की जसे की एक मिनिमम व्हॅल्यू आणली, त्याच प्रकारे मला काय करायची? एक मॅक्झिमम व्हॅल्यू आणायची. मग त्यासाठी क्युरी सांगा तर आता काय राहणार? हा, मिनिममच्या जागेवर मॅक्स राहणार. मग सिलेक्ट मॅक्स राऊंड ब्रॅकेट. आणि इथे सांगणार मी प्रोडक्ट, सॉरी कॅपिटल स्मॉल मध्ये टाकतो, प्रोडक्ट प्राइस. आणि डेटा कुठून आणायचा ते सांगायचं. फ्रॉम प्रोडक्ट अंडरस्कोर प्राइसिंग, ठीक आहे. ऑनलाईन मेंबर तुम्ही एवढं ट्राय करतात का?
ठीक आहे, आवाज भरपूर यायला नाही, तोपर्यंत आवाज बंद होईल. ठीक आहे ऑनलाईन मेंबर्स, ट्राय करतात घ्या एवढ्या 4 क्युऱ्या तुम्ही ट्राय करा आणि मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. नेक्स्ट क्युरीन काय होतं, एक स्पेसिफिक कॉलम आपण सिलेक्ट करून आणतो, बरोबर. आणि थर्ड एक क्युरी पाहिली होती की त्यामध्ये आपण एक स्पेसिफिक कॉलम सिलेक्ट करून आणतो, पण त्यामध्ये काय करतो, त्यातली मिनिमम व्हॅल्यू आपण काय करतो, सिलेक्ट करून आणतो. त्यानंतर कोणती, मॅक्झिमम. ऍज इट इज जशी मिनिमम व्हॅल्यू आपण सिलेक्ट करतो आणून, त्याच प्रकारे आपण काय करतो इथे मॅक्झिमम व्हॅल्यू आपण सिलेक्ट करून आणतो. ह्याला मी क्युरीला एकदा चेक करतो की वर्क होते की नाही. ठीक आहे ना, तुम्ही केली असेल, मी नाही केली, मी एकदा चेक करतो की माझ्यात वर्क होते की नाही. इकडे आलो, कॉपी केली आणि इथे एकदा पेस्ट करतो. ठीक आहे, आणि ह्याला करतो गो बटनावर क्लिक. जसं गो बटनावर क्लिक केलं, आपल्याला आलं इथे प्रोडक्ट प्राइसिंग 1000. का बरं आलं, की जी आपण क्युरी राईट केली, सिलेक्ट मॅक्स प्रोडक्ट प्राइस फ्रॉम प्रोडक्ट प्राइसिंग. ठीक आहे ना, म्हणजे आपण आतापर्यंत या 3 क्युऱ्या पाहिल्या. त्या 3 क्युरीने काय होतं, पहिल्या क्युरीने एक मॅक्झिमम व्हॅल्यू भेटते आणि दुसऱ्या क्युरीने भेटते आपल्याला मिनिमम व्हॅल्यू. ह्या प्रकारे अशा 2 क्युऱ्या पाहिल्यात. मग आता मला सांगा की ज्या प्रकारे आपण एक अशी क्युरी राईट करतो, ठीक आहे ना, जसं की तुम्ही एखाद्या फॉर लूप राईट करतो. नेस्टेड फॉर लूप माहिती आहे कसं राईट करतो आपण. पहिल्यांदा काय घेतात तुम्ही, एक असं फॉर लूप घेतात आणि सेकंड त्याच्या आतमध्ये पण एक अजून एक फॉर लूप घेतात. हे काय नेस्टेड फॉर लूप झालं, बरोबर ना. ह्याला तुम्ही काय म्हणतात, नेस्टेड फॉर लूप. मग त्याच प्रकारे डेटाबेस मध्ये पण एक नेस्टेड क्युरी असते. ज्या प्रकारे आपण असे नेस्टेड फॉर लूप वापरतो किंवा नेस्टेड इफ कंडिशन राईट करतो, इफ मध्ये परत इफ. ठीक आहे, ह्या प्रकारे असं काहीतरी तुम्ही राईट करता. ह्याला तुम्ही काय म्हणतात, नेस्टेड इफ लूप म्हणतात, बरोबर ना. आणि याला म्हणतात नेस्टेड फॉर लूप. मग त्याच प्रकारे आपल्या डेटाबेस मध्ये नेस्टेड क्युरी असतात. जसे की आता ही क्युरी झाली, एक सिंगल क्युरी झाली. ठीक आहे, आपल्याला आता पाहिजे एक नेस्टेड क्युरी. काय पाहिजे आता, नेस्टेड क्युरी. हे क्युरी तुम्हाला समजल्यात, ही क्युरी समजली तरच ती क्युरी समजणार. समजल्यात ना, मॅक्स आणि मीन. आणि ह्या क्युरीने काय होतं, एक स्पेसिफिक कॉलम काय होतो, सिलेक्ट होऊन येतो, बरोबर. इथवर समजलंय. मग आता आपल्याला करायची काय, आता जो काय आपला ऍडमिन पॅनल आहे, ऍडमिन पॅनल मध्ये आपल्याला प्रोडक्ट लिस्ट शो करायची, बरोबर ना. आता प्रोडक्ट लिस्ट शो करताना आपल्या प्रोडक्ट मध्ये काय काय व्हॅल्यू स्टोअर केल्यात आपण डेटाबेस मध्ये, प्रोडक्ट नेम, प्राइस, कॅटेगरी, अजून इमेज, कलर, भरपूर सारे आपण डेटा असे स्टोअर केले. त्यानंतर आपण प्रोडक्टची प्राइस शो केली आणि त्यानंतर प्रोडक्टची डुप्लिकेट प्राइस एक शो केली. पण आपण जी काय प्राइस शो करतो, आपल्याला जो काय डेटा आहे तो डेटा आपल्याला टेबलमध्ये शो करायचा आहे, बरोबर ना. पण टेबलमध्ये आपण डेटा शो करताना जी काय आपली प्रोडक्ट प्राइस आहे, मग प्रोडक्ट प्राइस अशी आपण शो करणार का, पहिल्याची 100 आहे आणि दुसऱ्याची 200 आणि तिसऱ्याची 300 अशी शो करणार का आपण, नाही ना. आपण शो कशी करणार, की आमच्याकडे प्रोडक्ट आहे, तो एक्स आहे, एल आहे, एम ए, डबल एक्सएल आहे, ठीक आहे, असं प्रोडक्ट आमच्याकडे भरपूर सारे. पण आम्ही प्राइस कशी शो करणार, 100 पासून स्टार्ट आहे आणि 1000 पर्यंत आमच्याकडे काय एंड आहे. म्हणत नाही का आपण 10 पासून सुरुवात ते 100 पर्यंत. मग ह्या प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, डेटा टेबल मध्ये शो करायचा आहे. पुढे शो करायचं आपल्याला टेबल मध्ये शो करायचं आहे. कोणत्या साईडला, की ऍडमिन साईडला. कोणत्या साईडला शो करायचं आपल्याला, तसा ऍडमिन साईडला. कसा, की एक राहणार आपली मिनिमम व्हॅल्यू आणि सेकंड असणार आपले मॅक्झिमम व्हॅल्यू. कोणत्या मधली, प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा जो काही टेबल आहे. आता आपण काय केलं, एक 99 सिलेक्ट केलं आणि त्यानंतर 1000 सिलेक्ट केलं. मग आपण शो करताना शो कशी करणार, की आमच्याकडे एक असं 2 नंबरचा प्रोडक्ट आहे आणि त्याची प्राइस कितीपासून सुरू आहे, 99 पासून ते 1000 पर्यंत त्याची काय प्राइस आहे आपल्याकडे. समजलंय. असं आपल्याला डेटा काय करायची, प्रिंट करायची. मग त्यासाठी आपण एक क्युरी राईट करणार. कोणती क्युरी, एक नेस्टेड क्युरी फॉर्म. मग त्यासाठी मी इथे क्युरी राईट करतो.
की नेस्टेड क्युरी कशी राईट करायची. आता आपल्याला काय करायची, एक मिनिमम व्हॅल्यू आणायची. मग त्यासाठी आपली क्युरी कोणती राहणार मिनिमम व्हॅल्यू आणण्यासाठी? प्रोडक्ट प्राइसिंग मधली कोणती क्युरी? सिलेक्ट ऑनलाईन मध्ये आठवत आहे? माईक चालू करून बोलू शकतात. काय क्युरी? ही क्युरी नसे सिलेक्ट मेन प्रोडक्ट प्राइसिंग आणि त्यामधली फ्रॉम प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा जो काय टेबल आहे तो टेबल. ठीक आहे ना. मग आपल्याला डेटा शो करण्यासाठी आपल्याला काय करायची, जो काही प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा टेबल आहे त्यामधून आपल्याला काय करायची, एक मिनिमम प्राइस आणायची आपल्याला. मग त्यासाठी आपली क्युरी राहणार सिलेक्ट मीन. आपल्याला कोणती प्राइस आणायची, सगळ्यात मिनिमम. आणि इथे सांगायची राऊंड ब्रॅकेट मध्ये सांगायची पहिले की आपल्याला काय आणायची, प्रोडक्ट प्राइस आणायची. कुठून आणायची आपल्याला, फ्रॉम प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा जो काय टेबल आहे त्या टेबल मधून. इथे मी ह्याला क्युरीला रन करतो, रन करून एकदा चेक करतो आली मिनिमम व्हॅल्यू, आली नाही ते. मग त्याच प्रकारे ठीक आहे, मी ते त्याच प्रकारे मला एक मॅक्झिमम व्हॅल्यू आणायची. मग मॅक्झिमम व्हॅल्यू आणण्यासाठी काय क्युरी, सिलेक्ट स्टार नाही असणार, इथे काय असणार, मॅक्स राऊंड ब्रॅकेट मध्ये प्रोडक्ट प्राइस आणि इथे क्लोज केला आणि फ्रॉम कुठून आणायचा डेटा, प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा जो काही टेबल आहे त्या टेबल मधून आपल्याला डेटा घेऊन यायची. अरे प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा टेबल आहे आणि इथे मी टेबलला करतो एकदा रन करून चेक करू, आपल्याला व्हॅल्यू भेटते की इथे मॅक्झिमम. ठीक आहे, दोन्ही आपल्याला भेटतात, एक मॅक्झिमम व्हॅल्यू भेटते आणि सेकंड भेटते मिनिमम व्हॅल्यू भेटते. बरोबर. आता हा झाला प्राइसिंगचा कॉन्सेप्ट आणि डुप्लिकेट प्राइसचा झाला. बरोबर, हे दोन कॉन्सेप्ट संपले. बाकी आपल्याला डेटा कुठून आणायचा आहे, प्रोडक्ट नावाच्या टेबल मधून. म्हणजे आपल्याला नेम लागणारे, कंपनी, कॅटेगरी, इमेज, जे काय डेटा तो सर्व डेटा आपल्याला लागणार आहे. मग तो डेटा कोणत्या टेबलमध्ये, प्रोडक्ट नावाच्या टेबलमध्ये. मग आपल्याला टेबल मधून काय करायचंय, काय डेटा आणायचा आहे प्रोडक्ट नावाच्या टेबल मधून आणि काय डेटा आणायचा आपल्याला प्रोडक्ट प्राइसिंग नावाच्या टेबल मधून. मग ह्या दोन्ही टेबल मधून आपल्याला डेटा घेऊन यायची. मग दोन्ही टेबल मधून डेटा घेऊन येण्यासाठी आपल्या प्रोडक्ट नावाच्या टेबल मधून काय घेऊन यायचे, नेम, कंपनी, कलर, इमेजेस आणि डिटेल. आणि प्रोडक्ट प्राइसिंग नावाच्या टेबल मधून एक तर मिनिमम प्राइस आणायची आणि दुसरी आणायची मॅक्झिमम प्राइस. समजलं काय आणायची आपल्याला. मग त्यासाठी मी एक क्युरी राईट करतो. कोणती क्युरी राहणार आपली, एक नेस्टेड क्युरी. मग आता आपल्याला काय करायची की सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट. ठीक आहे, प्रोडक्ट नाहीये की प्रोडक्ट्स म्हणून असेल है ना, प्रोडक्ट नावाचा टेबल म्हणून. ह्या क्युरीने काय होणार, सगळा डेटा येणार. पण आता ह्याला आपण कंडिशन टाकू. आता इथे कंडिशन टाकण्यासाठी मी स्टारच्या पुढे कॉमा देतो आणि कॉमा दिल्यानंतर मला इथून काय आणायचे की एक मिनिमम प्राइस आणायची. मग त्यासाठी क्युरी काय आहे सांगा, क्युरी कोणत्या टेबल म्हणून आणायची, प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा टेबल आहे त्यामधून. मग क्युरी काय राहणार आपली, राऊंड ब्रॅकेट द्यायचं आणि त्या आतमध्ये एक क्युरी राईट करायची. कोणती क्युरी, सिलेक्ट मीन राऊंड ब्रॅकेट त्यामध्ये प्रोडक्ट प्राइस आणायची आपल्याला फ्रॉम कोणत्या टेबल मधून, प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा जो काही टेबल आहे त्या टेबल मधून. पण आता आपण असं राईट केलं की सगळा डेटा येईल, त्याला एक कंडिशन टाकायची, तुला कोणता डेटा घेऊन यायचं ते सांगायची. मग त्याला सांगायची कोणता डेटा म्हणलं की इथे आली कंडिशन, कंडिशन आली की काय राईट करणार मग वियर आणि वियर मध्ये सांगणार जो काही आपण पहिल्यांदा डेटा सिलेक्ट केलाय कोणता, प्रोडक्ट नावाचा, बरोबर ना, त्या प्रोडक्टची आयडी आणि त्या प्रोडक्ट प्राइसिंग नावाची आयडी काय झाली पाहिजे, मॅच झाली पाहिजे. मग इथे सांगणार आपण जो काही प्रोडक्ट नावाचा टेबल आहे आणि त्यामध्ये आमची काय प्रोडक्ट, ठीक आहे, प्रोडक्ट नाही टेबल, प्रोडक्ट्स असेल है ना, प्रोडक्ट्स नावाचा जो काही टेबल आहे आणि त्या टेबल मधली आयडी आणि प्रोडक्ट प्राइसिंग टेबल मधली आयडी ह्या दोन्ही काय झाल्या पाहिजे, मॅच झाले पाहिजे, तरच डेटा काय करायचा तो घेऊन यायचा. मग इथे आपण सांगणार जी काय प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा टेबल आहे त्यामध्ये पण आपण एक प्रोडक्ट आयडी स्टोअर केली, मग त्यामधली इथले प्रोडक्ट आयडी ह्या दोन्ही आयडी काय झाल्या पाहिजे, मॅच झाल्या पाहिजे, तरच डेटा काय करायचा तू
झाली क्युरी. बस त्यानंतर इथे एक अस कीवर्ड द्यायचा. अस म्हणजे काय, आता जो काय हा डेटा येणार आहे बरोबर ना, जो काही सिलेक्ट करून डेटा येणार आहे, किती डेटा येणार आहे, एक व्हॅल्यू येणार आहे. किती येणार आहे व्हॅल्यू, एक तर व्हॅल्यू येते ना, मीन म्हणलं की किती येते, एकच व्हॅल्यू येते. मग अस मध्ये सांगणार की जो काही डेटा येणार आहे तो डेटा काय कर, ह्या प्राइस नावाच्या व्हेरिएबल मध्ये डेटा स्टोअर कर. असच्या पुढे काय सांगितलं, जो काय हा डेटा येणार आहे, ह्या क्युरीने डेटा येणार आहे तो डेटा काय कर, ह्या प्राइस नावाच्या व्हेरिएबल मध्ये डेटा स्टोअर. एक क्युरी झाली, ही झाली मिनिमम साठी. नेक्स्ट राहणार आपली कशासाठी, मॅक्झिमम साठी. मग राऊंड ब्रॅकेट घ्या कोमा देऊन आणि इथे राईट करा. मॅक्झिमम साठी क्युरी काय राहणार, मग सिलेक्ट मॅक्स. ठीक आहे, इथे प्रोडक्ट प्राइस नाही आणायचे आपल्याला. अजून एक आपल्याकडे प्रोडक्ट डुप्लिकेट प्राइस आहे ना, आहे की नाही टेबल मध्ये, मग ते आणू आपण प्रोडक्ट प्राइस आणण्याऐवजी. ठीक आहे, मी इथे 2 मिनिटं प्रोडक्ट प्राइस राईट करतो. ठीक आहे, इथे प्रोडक्ट प्राइस फ्रॉम कोणत्या टेबल मधून, प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा जो काही टेबल आहे त्या टेबल, पण सगळा डेटा नाही घेऊन यायचं, स्पेसिफिक डेटा. त्यासाठी वेअर. इथे वेअर राईट केलं, वेअरच्या पुढे सांगा ऍज इट इज, जे वर राईट केले तेच खाली राहणार. मग काय वर राईट केले आपण, प्रोडक्ट्स प्रोडक्ट्स डॉट प्रोडक्ट आय डी इक्वल टू मॅच झाली तरच डेटा घेऊन यायचं. कोणाबरोबर मॅच करायची, जो काही प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा टेबल आहे त्या टेबल मध्ये पण आपण काय स्टोअर केले, प्रोडक्ट आयडी. हे दोन्ही मॅच झाल्या तर डेटा घ्यायचा. त्यानंतर लास्ट मध्ये अस कीवर्ड. अस कशासाठी, की जो काय डेटा आणणार आहे तू, डेटा किती येणार आहे, एकच डेटा येणार आहे ना, तो डेटा काय कर, त्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर कर. कोणत्या व्हेरिएबल मध्ये, मी डेटा व्हेरिएबल देतो सिंपल आतासाठी. झाली क्युरी क्रिएट, आणि क्युरीला मी एकदा रन करून चेक करतो. करू रन. जशी मी क्युरी रन केली आपल्याला काहीतरी डेटा भेटलाय इथे डेटा. काय काय डेटा भेटलाय, प्रोडक्ट आयडी भेटलाय, कॅटेगरी आयडी भेटलाय, प्रोडक्ट नेम, कलर, प्रोडक्ट टॅग भेटलाय, प्रोडक्ट कंपनी, प्रोडक्ट डिटेल, आणि जे काय आपल्या 4 इमेज होत्या 4 इमेज. आणि इथे आपल्याला लास्ट मध्ये काहीतरी भेटलंय. काय भेटलंय, बाकीच्या व्हॅल्यू सगळ्या न आल्या, पण बाकी आपल्या इथे काय भेटलंय, एक मॅक्झिमम व्हॅल्यू भेटली आणि दुसरी भेटली आपल्याला मिनिमम व्हॅल्यू. ठीक आहे, असं काय भेटलं इथे, एल का आलं बरं, प्रोडक्ट साईज राईट केलं का आपण, कुठे कुठे साईज झालं का, कुठे क्युरी कुठे साईज झाले वाटतं, एल साईज आली. क्युरी वेअर मॅक्स प्रोडक्ट प्राइस, मेन मध्ये. ठीक आहे, इथे साईज प्रिंट झाली, इथं सॉरी प्राइस करायचं होतं आपल्याला. ठीक आहे, मी ते एकदा कॉपी करतो, याला कॉपी केल्यानंतर डबल एसक्यूएल मध्ये एकदा पेस्ट करून फक्त चेंजेस करतो. इथे प्राइसच्या जागी फक्त राहणार, इथे साईज राहणार. आणि आता क्युरीला मी एकदा रन करून चेक करतो. रन केली, रन केल्यानंतर आपल्याला डेटा भेटलाय, पण डेटामध्ये आपल्याला काय भेटलंय, जो काय आपल्याकडे 6 नंबरचा प्रोडक्ट आहे बरोबर ना, इथे प्रोडक्ट आयडी किती 6 नंबरची, कॅटेगरी आयडी किती भेटली 4 भेटली, आणि त्याचं नाव कंपनी ब्लू टी शर्ट रेड बेस्ट सेलिंग पुमा हाय भेटलंय. त्याची इमेज आल्यानंतर त्याची प्राइस भेटली आपल्याला 200. कोणती प्राइस आहे ही, सगळ्यात मिनिमम प्राइस आहे, आणि ही एक 1000 प्राइस किती, सगळ्यात मॅक्झिमम प्राइस आहे. इथे मी डेटा नाव का आलंय बरं, अस मध्ये पुढे मी काय केलं, इथे डेटा नाव दिलं म्हणून इथे काय आलंय, डेटा आलंय. आणि इथे प्राइस आपण राईट केलं आजच्या पुढे, त्यामुळे प्राइस आलंय. डेटाच्या जागी आपली असणार तिथे डुप्लिकेट प्राइस. काय असणार तिथे, डुप्लिकेट प्राइस असणार. जसं की आपण टेबल बनवताना एक क्युरी राईट केली, डेटा इन्सर्ट करताना टेबल मध्ये त्याला टाईप दिलं इंटिट आणि प्रोडक्ट प्राइसिंग प्रोडक्ट डुप्लिकेट प्राइस असे आपण काहीतरी एक नाव दिलं होतं. मग तेच नाव मी इथे क्युरीला नाव देतो. आता एकदा डबल क्युरी मी एकदा पेस्ट करतो, लास्ट मध्ये डेटाच्या जागी मी देतो प्रोडक्ट डुप्लिकेट प्राइस. ठीक आहे, त्याच्यानंतर थोडा स्पेस असतो. आणि आता क्युरीला मी एकदा रन करतो. जसं रन केलंय आलाय डेटा, 6 नंबरचा प्रोडक्ट आहे, 6 नंबरच्या प्रोडक्टची प्राइस, अरे ठीक आहे, ती कॉपी पेस्ट मारल्यामुळे तीच झाले, अपडेटेड क्युरी नाही भेटली आपल्याला. PHP माय ऍडमिनला एसक्यूएल मध्ये आलो, क्युरी इथे पेस्ट करतो. इथे साईज नसणार, इथे राहणार आपली प्राइस, आणि इथे प्रोडक्ट डुप्लिकेट प्राइस केलंय. ओके, आणि आता मी रन करतो. रन केल्यानंतर टेबल डेटा आलाय सगळा.
मिनिमम प्राइस आली किती 200 आणि त्याची डुप्लिकेट प्राइस किती आली 1000. म्हणजे प्राइस कोणती ओरिजिनल प्राइस किती राहणार 200 राहणार आणि डुप्लिकेट प्राइस म्हणजे तुम्ही एखाद्या वेबसाईटला गेला तिथं असतं रेड कलर मध्ये असते की पहिल्यांदी 1000 प्राइस होती आता फक्त 200 रुपये खरेदी करा पटकन असं असतं ना. मग तेच आपण कॉन्सेप्ट घेतलाय ही प्राइस फक्त आपण दाखवणार विकणार कितीला 200 रुपये. ह्याच प्रकारे आपण असे एक प्राइस घेतली आणि दुसरी घेतली डुप्लिकेट डेटा भेटतोय आपल्याला. मग ह्याच प्रकारे हीच क्युरी आपण काय करणार ऍडमिन मध्ये टेबल मध्ये डेटा प्रिंट करण्यासाठी ही क्युरी राईट करणार. मग फर्स्ट ऑफ ऑल आपण जो ऍडमिनला आल्यानंतर मी प्रोडक्ट लिस्ट मध्ये आलो आणि प्रोडक्ट लिस्ट मध्ये एक URL आहे कोणती कॅन नॉट गेट ऍडमिनच्या आतमध्ये प्रोडक्ट लिस्ट नावाची जी काही URL आहे ती URL आपण एकदा क्रिएट करू. कुठे बनवणार ऍडमिनच्या आतमध्ये राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये प्रोडक्ट लिस्ट कोमा घेतला फंक्शन घेतलं फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट सेकंड रिस्पॉन्ड आणि जिथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड केलंय. आता जो काय आपल्याला प्रोडक्ट लिस्ट आहे त्या प्रोडक्ट लिस्ट मध्ये काय करायचं आहे जो काय प्रोडक्टचा डेटा आहे तो डेटा आपल्याला इथे शो करायचा. मग डेटा शो करण्यासाठी आपल्याला डेटा पहिल्यांदा घेऊन यायला लागेल. मग डेटा घेऊन येण्यासाठी मी इथे एक सिंपल क्युरी राईट करतो जसं की where SQL इक्वल टू टिल्ट आणि ह्यामध्ये आपली क्युरी कोणती क्युरी एक तर मिनिमम व्हॅल्यू आणायची सेकंड आणायची मॅक्झिमम व्हॅल्यू आणि बाकीचा प्रोडक्टची डेटा. मग मी इथे एक क्युरी राईट करतो. नेस्टेड क्युरी राईट करण्यासाठी काय करणार पहिल्यांदी की आपल्याला सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट्स नावाचा जो काही टेबल आहे त्या टेबल मधून डेटा घेऊन यायचा. मग इथे करू आपण प्रोडक्ट्स पण जो काही डेटा घेऊन यायचा आहे तो डेटामध्ये दोन व्हॅल्यू अजून ऍड करायच्या एक तर मिनिमम व्हॅल्यू आणि सेकंड आपल्याला आणायची मॅक्झिमम व्हॅल्यू. मग त्यासाठी इथे कोमा द्यायचा स्टारच्या पुढे आणि राऊंड ब्रॅकेट आणि या राऊंड ब्रॅकेट मध्ये आपली एक क्युरी राहणार कोणती क्युरी की मिनिमम प्रोडक्ट प्राइस आणण्यासाठी. मग मी क्युरी राईट करतो सिलेक्ट मिन राऊंड ब्रॅकेट मध्ये प्रोडक्ट अंडरस्कोर प्राइस फ्रॉम कुठून आणायची जे काय प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा जो टेबल आहे त्या टेबल मधून आपल्याला डेटा घेऊन येतो. प्राइसिंग चुकली का ओके काहीतरी ते आपण टेबल बनवलाच आहे ठीक आहे. मी डायरेक्टली कॉपी करतो पेस्ट करतो ठीक आहे फिलिंग नाही चुकायला नको ठीक आहे. पण जो काय डेटा घेऊन यायचा आहे मिनिमम व्हॅल्यू कुठून डेटा घेऊन यायचा आहे प्रोडक्ट प्राइसिंग नावाच्या टेबल मध्ये. पण जो काय डेटा आहे तुला जो भेटेल ते डेटा घेऊन नाही यायचा. काय करायचं की पहिले तर तू चेक कर काय चेक कर की जो काय प्रोडक्ट नावाचा टेबल आहे त्या टेबल मधला प्रोडक्ट ID आणि जो काय प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा टेबल आहे त्यामधला प्रोडक्ट ID हे दोन्ही काय झाले पाहिजे मॅच झाले पाहिजे. काल आपण डेटा इन्सर्ट करताना इथे पण काय केलंय प्रोडक्ट ID इन्सर्ट केलाय आणि त्यानंतर इथे पण आपण काय केलंय प्रोडक्ट ID ऑटोमॅटिकली इथे काय होतंय इन्क्रीज होते. म्हणजे दोन टेबल मध्ये आपण दोन्हीकडे काय केलाय ID स्टोअर केलं. त्यामुळे इथे मी सांगतोय की असं की प्रोडक्ट नावाचा जो काही टेबल आहे त्या प्रोडक्ट नावाच्या टेबल मधला प्रोडक्ट ID आणि जो काही प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा जो काही टेबल आहे त्यामधला प्रोडक्ट ID हे दोन्ही मॅच झाले तरच डेटा घेऊन या बाकीचा डेटा आणायची काही गरज नाही. आणि इथे सांगतो मग डॉट प्रोडक्ट अंडरस्कोर ID आणि त्यानंतर जो काही डेटा आणलाय तू तो डेटा काय कर प्राइस नावाच्या व्हेरिएबल मध्ये काय कर डेटा स्टोअर. कॅपिटल झालं मी ते स्मॉल राईट करतो प्राइस झाली एक क्युरी ही मिनिमम व्हॅल्यू साठी झाली. ह्याच प्रकारे आपल्याला मॅक्झिमम आणायची हीच मी कॉपी करतो इथे पेस्ट करतो ठीक आहे ना. पण इथे काय राहणार मिनच्या जागी काय राहणार इथे मॅक्स आणि इथे आपल्याला प्रोडक्ट प्राइस नाही आणायची आपल्याला काय आणायची प्रोडक्ट डुप्लिकेट प्राइस आणायची ती काय मॅक्झिमम. फक्त इथे चेंज करतो एवढी आणि जो काय डेटा आलाय तो डेटा काय कर तू प्राइस नावाच्या नाही प्रोडक्ट डुप्लिकेट प्राइस नावाच्या ह्या व्हेरिएबल मध्ये डेटा काय कर स्टोअर. झाली क्युरी क्रिएट. रन करून चेक करायची एकदा ठीक आहे. रन करण्यासाठी where डेटा इक्वल टू exe आणि exe ला आपली जी काही क्युरी भेटली ती क्युरी पास करून देऊ. अवेट यूज केलंय म्हणजे आपल्याला काय यूज करणं इथे आता आणि जो काही डेटा येईल तो डेटा काय करू आपण एकदा सेंड करून चेक करू. ऑल आउटपुट पेजला इकडे एकदा रिफ्रेश केलं जसं रिफ्रेश केलं की आपल्याला एक एरर भेटेल आय थिंक भेटलाय एरर तर भेटलाय ठीक आहे. काय एरर आहे SQL सिंटॅक्स एरर आहे ठीक आहे. तर कोमा जास्त झाला वाटतं आय थिंक
आता डबल एकदा चेक करतो. चेक केल्यानंतर झॅम्प मध्ये तर डेटा येत होता. आता इकडे काय आहे, काय मिस्टेक झाली का इथे? प्रोडक्ट्स आणि इथे गेले प्रोडक्ट्स. सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट, प्राइसिंग फ्रॉम प्रोडक्ट, प्राइसिंग नावाच्या टेबल. ओके, काय चुकलंय बरं? वेअर राहिलं ना इथे. कंडिशन तर राईट केली पण वेअर राईट नाही केला आपण, बरोबर ना? त्यामुळे एसक्यूएल सिंटॅक्स एरर आपल्याला शो झाला. ओके, क्युरी बरोबर. आता याला रन करून एकदा चेक करू. जसं इकडे आलो, रिफ्रेश केलं, रिफ्रेश जसं केलं आपल्याला डेटा भेटला डेटा आलाय. काय आलाय? कॅटेगरी आयडी आलाय, प्रोडक्ट आयडी आलाय, कॅटेगरी आयडी आलाय, त्यानंतर प्रोडक्ट नेम, कलर, प्रोडक्ट टॅग आलाय, कंपनी आलाय, डिटेल आली, चेक आहे, इमेज आहेत 2 ते इमेज आल्यात आणि प्रोडक्ट प्राइस नल आली. प्रोडक्ट डुप्लिकेट प्राइस पण नल आली, ह्याची पण नल आली, ह्याची पण आली. ठीक आहे, ह्याची पण नल आली, ह्याची पण नल आली. ठीक आहे, यांची लास्ट वाल्याची आली. का बरं? की आपण डेटा इन्सर्ट करताना काय काय नल डेटा इन्सर्ट केलाय, बरोबर ना? बरोबर ना? काय काय येतं, आपण एमटी डेटा इन्सर्ट केलाय, त्यामुळे आपल्याला डेटा तो इन्सर्ट नल पाहायला भेटलाय. जसं की टेबल मध्ये आपण जाऊन चेक करू एकदा. प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा जो काही टेबल आहे त्या टेबलमध्ये किती डेटा आहेत? 2 प्रोडक्टच्याच डेटा आहे. दिसतोय ना? प्रोडक्ट आयडी किती आलाय? 6 नंबरचा तो डेटा आहे आणि 7 नंबरचा जो काही डेटा आहे त्या प्रोडक्टचे डेटा आहे. म्हणजे इथे 2 प्रोडक्टचे डेटा आपल्याला पाहायला भेटतात. आहे ना? 2च प्रोडक्टचे डेटा आहेत ना इथे, 6 आणि 7. आणि इकडे पण आपल्याला 6 आणि 7 नंबरचा प्रोडक्ट प्राइसिंग डेटा भेटलाय. आपल्याला डेटा भेटलाय. जो काय हा डेटा भेटलाय, हा डेटा काय करायचा? सिंपल टेबल मध्ये आता प्रिंट करायचा. ते तुम्ही करू शकता. काय करू? मीच दाखवू करून. आता आपल्याला डेटा भेटलाय अरे मध्ये. आता डेटा आपल्याला काय करायचा आहे? डेटा आलाय ह्या डेटा व्हेरिएबल मध्ये. डेटा आल्यानंतर डेटाला करू आपण एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर. मग घेतला मी एक वॅर ओबीजे इक्वल टू कर्ली ब्रॅकेट, त्याला एक देऊ आपण प्रोडक्ट अंडरस्कोर लिस्ट व्हेरिएबल दिला, आणि त्यानंतर कोलन देऊन डेटा व्हेरिएबल पास केला. आणि जो काय ओबीजे क्रिएट झालाय त्या ओबीजे ला आपण काय करू? रिस्पॉन्ड डॉट रेंडर. रेंडर कोणत्या पेजला करणार? की आमचं एक पेज असणार. कोणतं पेज? की ऍडमिनच्या आतमध्ये आमचं राहणार एक प्रोडक्ट अंडरस्कोर लिस्ट डॉट ईजीएस नावाचं आमचं एक पेज राहणार, आणि त्या पेजला आपण डेटा जो काय भेटलाय तो डेटा ओबीजे पास करून देऊ. मग प्रोडक्ट लिस्ट डॉट ईजीएस पेज आहे ते एकदम मी ऍडमिनच्या आतमध्ये बनवून घेतलं. आणि त्यामध्ये आपले 2 पेज असणार. एक असणार आपलं कोणतं? इन्क्लूड डॅश आहे का? इन्क्लूड पहिला नावाबार डॉट इजेस, आणि इजेसचा सिंटॅक्स इथे केला मी. सेकंड असणार आपला फुटर. आलाय आपला नावबार फुटर. चेक करायचा एकदा. इकडे आलो, रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला तरी पण पेज नाही शो झालं, कारण त्याचं हे की आपण डेटा इथे सेंड केलाय. सेंडला मी एकदा रिमूव्ह करतो आणि इकडे येऊन चेक करतो. जसं रिफ्रेश केलं आपल्याला नावबार फुटर झाला इथे शो. मग त्यामध्ये काय करायचं? सिंपल बाकीची डिझाईन करायची. कंटेनर घ्यायचा, कंटेनरच्या आतमध्ये रोच्या आतमध्ये कॉलम एमडी 12, आणि त्यामध्ये टेबल घ्यायचा आणि टेबल मध्ये डेटा प्रिंट करायचा. समजलं हे का? कोणता पॉईंट रिपीट घ्यायची गरज आहे आजचा? ऑनलाईन मेंबर सांगा बरं, क्युरी डबल घ्यायची गरज आहे का? ठीक आहे, मी डेटा परत प्रिंट करू, पण आधी क्युरी आधी समजून घेऊ. घ्यायची गरज आहे? कोणती क्युरी समजलं नाही ते सांगा. ठीक आहे, कॉम्प्लिकेट आहे क्युऱ्या, तुम्ही पहिल्यांदा पाहिल्या असते ना. आता हे घ्यायची का रिपीट? शुभम, कोणतं रिपीट घ्यायचं? घ्या म्हणजे काय, पहिल्यापासून तर नाही घेऊ शकत आपण. डबल घ्यायची क्युरी? काय बोला काहीतरी. अरे समजलंय का नाही ऑनलाईन मेंबर्स? क्युरी ओपन करायची, बघू शकता. रिपीट करायची गरज आहे का? ऑनलाईन मेंबर समजलंय का नाही मला मेसेज बॉक्स मध्ये सांगा बरं एकदा. वाटलंच तर रिपीट घेऊ आपण. ठीक आहे, जो काय डेटा आहे तो डेटा उद्या प्रिंट करू. हो, अजून मेसेजच नाही आला. तो 17:17 आला. आता टाइम भरपूर झालाय ना. अरे ऑनलाईन मेंबर्स, काहीतरी विचारलंय मी तुम्हाला. ऑफलाईन मेंबर समजलंय?
विचारू मग काय काय समजले ते सांगा आता. समजलं म्हणतात ना आता. रिपीट करायची क्युरी एकदा रिपीट करायची. ठीक आहे, आता कसं सांगू तुम्हाला. ठीक आहे, एकदा सिंपल भाषेत आपण रिपीट घेऊ. ठीक आहे, छोट्या छोट्याच क्युऱ्या घेऊ. मग इकडे आलो, इकडे घेतो मी, याला करतो रिमूव्ह. आता जो काय प्रोजेक्ट मध्ये आहे ते क्युरी 2 मिनिटं साईडला ठेवा. आता हे समजून घ्या तुम्ही. आता सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम. लक्ष द्या इकडे, चर्चा परत. ह्या क्युरीने काय होतो, जो काय ऑल डेटा काय होतो इथे आपल्याला सिलेक्ट करून देतो. बरोबर. त्यानंतर तुम्हाला अजून एक क्युरी सांगितली होती मी. कोणती क्युरी होती? सिलेक्ट. एक स्पेसिफिक आपल्याला डेटा आणायचा असेल तर आपण काय करतो इथे कॉलम नेम राईट करतो. जसं की आपण कोणता आणला होता, प्रोडक्ट प्राइस. आणि फ्रॉम. फ्रॉम म्हणलं की तुम्हाला समजतं फ्रॉम म्हणजे कुठून आणायचा डेटा ते सांगायचं. सपोज मला डेटा आणायचा आहे गुगल वरून, गुगल नावाचा काही जो काही टेबल आहे तिथून डेटा आणायचा आहे. ठीक आहे ना. फ्रॉम म्हणलं की कुठून डेटा आणायचा, मग इथे आपण काय करतो टेबल नेम राईट करतो. जसं की आपला टेबल होता प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा टेबल. म्हणजे याने काय होतं, एक स्पेसिफिक डेटा काय होतो, एक स्पेसिफिक कॉलम काय होते ते सिलेक्ट होतो. ह्या दोन क्युऱ्या समजल्या, हे तर ऑलरेडी तुम्हाला येतात बरोबर ना. त्यानंतर अजून मी एक नवीन क्युरी सांगितली होती. कोणती? की एखादा कॉलम असेल आणि त्या कॉलम मध्ये नंबर टाईप आपण डेटा स्टोअर केला असेल आणि त्यातून आपल्याला काय करायची की त्या टेबल मधून एक मिनिमम व्हॅल्यू काढायची आपल्याला. जसे की आता तुमच्याकडे 1000 स्टुडंटचा डेटा आहे. ठीक आहे ना. 1000 स्टुडंटचा डेटा आहे आणि त्यामधून तुम्हाला काय करायची की ज्याची पण 99% जास्त पर्सेंटेज आहे तो युजर तुम्हाला शोधायचा. मग तुम्ही काय करणार, लाईन बाय लाईन चेक तर नाही करणार ना. तुम्हाला डेटाबेस जमतोय आणि तो डेटा सगळा डेटाबेस मध्ये स्टोअर आहे. मग तुम्ही चेक करताना काय करणार, मग तुम्हाला 99%चा विद्यार्थी शोधायचा, तर मग तुम्ही काय करणार, कोणती क्युरी करता? मी म्हणलं 99% पेक्षा जास्तचा स्टुडंट, तिथे एक पण असू शकतो आणि मल्टिपल असू शकतात. मग कोणती क्युरी राईट करता तुम्ही? ह्या पद्धतीने असे करतात, सिलेक्ट स्टार करतात, फ्रॉम इथे करणार टेबल नेम, वेअर आणि इथे कंडिशन. ठीक आहे. इथे तुम्ही काहीतरी करणार मार्क इक्वल टू काहीतरी असं 99%च्या पुढे असं काहीतरी असणार, तर तुम्ही त्याला डेटा युजरला म्हणजे टाकता तुम्ही अशी कंडिशन बरोबर ना. 99% पेक्षा जास्त आणायचा असेल तर. पण तुम्हाला असं करायची की सगळ्यात जास्त ज्याला काही मार्क आहे तोच स्टुडंट शोधायचा आहे सगळ्यात जास्त. म्हणजे 99% वाले किती असू शकतात, 10 असू शकतात, 50 असू शकतात. पण आपल्याला शोधायचा आहे असा की त्याला 91% म्हणजे 1 पॉईंट पेक्षा पण जास्त असेल तर तो युजर आपल्याला शोधायचा. मग त्या टायमाला क्युरी काय करणार तुम्ही, की आपण आता सांगितलं की आपल्याला मग तिथे आलं एक कंडिशन आली की सगळ्यात मॅक्झिमम ज्याची व्हॅल्यू आहे तो आपल्याला युजर शोधायचा. मग त्यासाठी आपण राईट करणार सिलेक्ट मॅक्स. मॅक्स सिंपल, मॅक्स म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू. मॅक्स काय शोधायचे आपल्याला, मार्क्स. फ्रॉम. फ्रॉम म्हणलं की कोणत्या टेबलमध्ये, आणि कोणता टेबल आहे आपला, स्टुडंट नावाचा एक टेबल, त्या टेबलमध्ये. म्हणजे इथे काय होणार, ज्याला सगळ्यात जास्त मार्क आहे तो युजर काय होईल आपल्याला, स्टुडंट शोधणार. आणि सगळ्यात कमी मार्कवाला स्टुडंट शोधायचा. मग त्यासाठी ऍज इट इज क्युरी राहणार हेच, पण इथे काय होणार, मॅक्सच्या जागी आपल्याला मिनिमम ज्याला मार्क आहे तो युजर शोधायचा. मग इथे फक्त मी राईट करणार. एवढंच आहे ना. ह्याच्या व्यतिरिक्त कोणत्या क्युरी आहेत का, आणि जी आपण क्युरी राईट केली त्याच्या व्यतिरिक्त कोणती क्युरी आहे का, त्यात ही एक क्युरी यूज केली, त्यानंतर वेअर वाली एक यूज केली, कंडिशन वाली, आणि मीन आणि मॅक्सची केली. ह्याच्या व्यतिरिक्त त्या क्युरी बाहेर आहे काय, फक्त ती क्युरी मी नेस्टेड राईट की. समजते ना. मग कसं गेलंय आपल्याला की आपल्याला जो काही डेटा आणायचा आहे, डेटा कोणत्या दोन टेबल मध्ये, एक टेबल, ठीक आहे, मी टेबल 1 करतो. ठीक आहे ना, टेबल डॅश 1 केलं आणि टेबल आपल्याकडे आहे 2. आता काही डेटा आपल्याला आणायचा टेबल 1 मधून आणि काही डेटा आणायचा आपल्याला टेबल 2 मधून आणायचा आहे बरोबर ना. पण आता माझी कंडिशन आहे ह्यामध्ये, पण काय कंडिशन आहे की टेबल 1 मधून डेटा माझा येणार आहे, त्यामधून काय येणार आहे की जसं आपलं प्रोडक्ट नावाचा टेबल आहे, मी इथे करतो राईट प्रोडक्ट नावाचा. ठीक आहे ना, 1 नाही करत, इथे आपल्याला प्रोडक्ट.
आणि दुसरा आपला आहे प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा जो काय टेबल आहे. प्रोडक्ट 1 आणि प्रोडक्ट 2 नावाचे आपल्याला दोन टेबल आहेत. त्या टेबल मधून आता जो काय प्रोडक्ट नावाचा टेबल आहे त्या टेबल मधून आपल्याला डेटा कोणता आणायचा आहे? नेम, कंपनी, कलर, डिटेल, जे काही इमेज आहे त्या इमेज आपण पुढे केल्यात प्रोडक्ट नावाच्या टेबल मध्ये स्टोअर. आणि प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा जो काही टेबल आहे त्या टेबल मध्ये आपण स्पेसिफिक व्हॅल्यू प्रिंट केल्यात. कोणत्या? प्राइस आणि त्याची डुप्लिकेट प्राइस. मग आपल्याला जो काय प्रोडक्ट नावाचा टेबल मधून आहे त्या टेबल मधून तर सगळा डेटा आणायचा आहे. सगळा डेटा आणण्यासाठी कोणती क्युरी? मग सिलेक्ट स्टार फ्रॉम. कोणता? बस एक क्युरी झाली आहे सगळा डेटा आणण्यासाठी प्रोडक्ट नावाचा. म्हणजे काम संपलं. कोणत्या? टेबल 1चं काम संपलं. त्यानंतर मला काय जो काय प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा टेबल आहे त्यामधून दोन व्हॅल्यू आणायच्या. एक प्रोडक्टची जी काय प्राइस आहे ती मिनिमम आणायची आणि जी काय प्रोडक्ट डुप्लिकेट प्राइस आहे ती काय आणायची? मॅक्झिमम. त्यासाठी क्युरी काय राहणार माझी? मिनिमम व्हॅल्यू साठी सिलेक्ट मीन प्रोडक्ट प्राइस. तुम्हीच सांगा आता, ठीक आहे ना. प्रोडक्ट अंडरस्कोर प्राइस. त्यानंतर फ्रॉम कोणत्या टेबल मधून आणायची? प्रोडक्ट अंडरस्कोर प्राइसिंग नावाच्या टेबल. झालं काम इथे. विअर नाही आपण तर विअरचं नंतर तुम्हाला समजणार आता. ही क्युरी झाली मिनिमम साठी. झालं. आता मला मॅक्झिमम व्हॅल्यू आणायची. त्यासाठी क्युरी काय? ऍज इट इज हीच राहणार. काय राहणार? ऍज इट इज हीच राहणार. फक्त मीनच्या जागी काय राहणार इथे? बस हे 3 क्युऱ्या झाल्या ना. बस 3 क्युऱ्या झाल्या. आता ह्याला करायचं मग आपण हेच क्युऱ्या राईट केल्यात. कोड मध्ये पण तेच पाहू आपण. पहिली केली सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट, त्यानंतर सिलेक्ट स्टार फ्रॉम मीन आणि सिलेक्ट स्टार फ्रॉम मॅक्स. फक्त त्याचा सिंटॅक्स एकदा बघून घ्या तुम्ही. ठीक आहे. तुम्हाला नाही समजलं तर एक कॉपी करायचं ह्याला, सिंपल जायचं गुगलला आणि ChatGPT म्हणायचं एकदा एक्सप्लेन करून सांगा मला. तसं करा तुम्ही, ठीक आहे ना. नाही समजलं तर माझ्याकडे या. कुणाला नाही समजलं, कुणाला येत असेल तरी पण विचारत चला, ठीक आहे ना. आणि या 3 क्युऱ्या राईट केल्यात. ह्यालाच फक्त मी मर्ज केलंय. पण ह्याच्यामध्ये मी एक कंडिशन ऍड केली. कंडिशन ऍड केली म्हणजे काय आलं? वेअर आलं. मग वेअर मध्ये आपण राईट करणार की जी काय तू प्रोडक्ट प्राइस आणतोय, बरोबर, जे काय प्रोडक्ट प्राइस आणतोय ती कधी आणायची? तो प्रोडक्ट प्राइसिंग प्रोडक्ट आयडी नावाच्या ज्या टेबल मध्ये आपण डेटा स्टोअर केलाय. जसं की कुठे टेबल? इथे आपण टेबल बनवलाय. कुठे टेबल? ठीक आहे. ह्यामध्ये आपण काय केले? प्रोडक्ट आयडी केलाय. कोणत्या टेबल मध्ये? प्रोडक्ट नावाच्या टेबल मध्ये. आणि त्यानंतर जो काय प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा टेबल आहे त्यामध्ये पण प्रोडक्ट आयडी स्टोअर केली आपण. मग इथे आपण कंडिशन सांगितली फक्त ही आयडी आणि प्रोडक्ट प्राइसिंग मधली आयडी दोन्ही मॅच झाल्या तर डेटा घेऊन यायचा. अदरवाईज डेटा घेऊन यायची गरज नाही. मग तेच आपण क्युरी मध्ये राईट केलं. वाटतंय कॉम्प्लिकेट?